नमस्कार प्रेक्षकांनो, तारिणी मालिकेच्या येणाऱ्या जबरदस्त आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच इंटरेस्टिंग तेवढाच धमाकेदार ट्विस्ट आता पाहायला मिळतोय। इकडे केदार तारिणीचं डिस्कशन चालू असतं। केदार मात्र म्हणत असतो, बॉस तू देशासाठी खूप मोठं काम करते आहेस, त्यामुळे तू अजिबात आता टेन्शन घेऊ नको। तारिणी मात्र म्हणते, केदार अरे तुला खूप लोकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, नात्यामध्ये गैरसमज होऊ शकतो, घरच्या प्रश्नांना आता तू कसा सामोरा जाशील, तुला जाणीव आहे का याची? केदार मात्र ठामपणे तिला म्हणतो, अगं बॉस मी सगळं फेस करायला तयार आहे, तू जे काम करतेस ना ते खूप मोठं आहे, देशासाठीचं काम आहे आणि तू या सगळ्या मिशन नंतर जेव्हा घरी येशील ना सगळ्याच प्रश्नांची उत्तर सगळ्यांना आपोआप मिळतील, म्हणून तू बिनधास्त डोक्यावर कुठल्याही प्रकारचं आता टेन्शन न घेता इथून निघून जा। तुझ्या मिशनवर तू आता लक्ष दे आणि तुझं मिशन सक्सेसफुली तुला आता पार पाडायचे। तेवढ्या तारिणी मात्र म्हणते, हे बघ केदार, मी हे उद्यापन जे आहे 2 दिवसांनी ते करू शकणार नाहीये। आणि या दोघांचं हे डिस्कशन चालू असतानाच प्रेक्षकांनो बरोबर निशी त्यांच्या गोष्टी ऐकते। निशीने जशा या गोष्टी ऐकल्या खूप मोठा गोंधळ मात्र प्रेक्षकांनो, तमाशा मात्र तिने घरात घातलेला असतो। केदार तारिणीचं हे सगळं बोलणं तिने ऐकलंय, थेट आता हॉलमध्ये जाऊन जोरजोरात सगळ्यांना आवाज देते, कौशिकी ताई, पद्मिनी मम्मा, चेतना काकू, केदार, तारिणी तुम्ही सुद्धा आता बाहेर या। घरातल्या प्रत्येक मेंबरला पर्सनली आवाज देऊन निशीने मात्र आता हॉलमध्ये एकत्र केलेलं असतं। इतकंच नाही, जेव्हा केदार तारिणी येतात तेव्हा निशी मात्र खूप रागातच तारिणीला विचारते, काय ग 2 दिवसानंतर आपल्या व्रताचं उद्यापन आहे, ज्या उद्यापनामुळे आपल्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट येणार नाहीये, ते उद्यापन तू करणार आहेस की नाही आत्ताच्या आत्ता सांग, सगळ्यांच्या समोर मला तुझ्याकडून उत्तर हवंय। तेव्हा मात्र तारिणी, केदार बिचारे काहीच बोलत नाहीये। प्रेक्षकांनो खऱ्या अर्थाने उद्या मात्र मालिकेमध्ये खूप मोठा ट्विस्ट आपण पाहणार आहोत। उद्या खांडेकर आणि बेलसरेच्या घरामध्ये रेड पडणार आहे। रॉचे हेड असलेले आता विक्रम कारखानी सर हे गुलाबच्या खऱ्या सूत्रधाराला, त्याच्या बॉसला पकडण्यासाठी उद्या त्यांनी आता खूप मोठा प्लॅन केलाय आणि त्याच दिवशी तारिणी समोर मिशन तिरंगाचं पहिलं असाइनमेंट सुद्धा प्रेक्षकांनो पार पाडण्याची जबरदस्त तयारी आलेली असते। विक्रम सरांच्या सोबत त्यांच्या अंडर आता तारिणी काम करणारे खांडेकर, बेलसरे आणि जे या तिघांवर एकाच टाइमला आता रेड टाकून त्या रेडमध्ये सत्याचा मोठा उलगडा मात्र होणारे हे मिशन पूर्ण झाल्याच्या नंतर मात्र ताबडतोब तारिणीला अमृतसरला निघून जायचं असणारे। एकीकडे घरात निशीने उडवलेला गोंधळ, सगळ्यांसमोर उद्यापनाचा प्रश्न केला, तारिणी केदारच्या नात्यावर मात्र प्रेक्षकांनो प्रश्नार्थक चिन्ह आता तिकडे निर्माण झालेलं आहे। दुसरीकडे सुरू असलेलं मिशन तिरंगा, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे रॉचे हेड विक्रम कारखानीस स्पष्ट तारिणीला त्यांनी सांगितले 24 तासांच्या आत तिला अमृतसरला पोचायचे, पण त्याआधी गुलाबचा खरा बॉस, खरा सूत्रधार आणि JPC मेडिकल स्कॅममध्ये कोण इन्वॉल्ड होतं, वसुधा बेलसरे यांच्या हत्येच्या संदर्भात आता इकडे कुणाचा हात होता, हे सगळं 24 तासात आता आपल्याला समोर आणायचे। म्हणून आता तारिणी पुढे एकच प्रश्न आहे, घरच्यांच्या प्रश्नांना उत्तर काय देणार, निशी समोर आता कसं सत्य लपवणार, केदार तिची कशी जबरदस्त पद्धतीने साथ देणारे प्रेक्षकांनो, आणि उद्या जी काही रेड पडणारे त्याच्यात गुलाबचा बॉस मात्र आपल्या समोर असणारे। कारण एकच दिवस मित्रांनो, त्यानंतर तारिणी मिशन तिरंगाची पहिली असाइनमेंट सक्सेसफुली आता पार करणारे, तिच्यासाठी खूप मोठी परीक्षा आता इकडे ठरलेली असते। आता मात्र कौशिकी, दयानंद, पद्मिनी आणि घरातले सगळेच कसे उडणार आहेत हे सगळं आपल्याला आजच्या भागातच पाहायला मिळणार आहे। तर मंडळी, आजचा भाग एवढा जबरदस्त दाखवलाय ना, शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। इकडे मात्र प्रेक्षकांनो, काव्याचं लग्न, सगळी जिम्मेदारी, तारिणी अक्षरशः आता हतबल होऊन जाणारे, इतक्या साऱ्या जबाबदाऱ्या, इतके सारे कामं, हे सगळं कसं करणारे, आणि शेवटी सुमीला मात्र सगळं कळणारे, सुमी बरोबर तारिणीला मार्ग दाखवणारे। तारिणी आता इकडे रेडी होतीये, कारण तिचं फायनल डिसिजन आज होणार आहे। प्रेक्षकांनो जबरदस्त भागामध्ये सुरुवातीला आपण पाहतोय काव्या आता मुटू काहीतरी नाश्ता करत असते। मालती म्हणते, अगं काय तुला पाहायला पाहुणे येत आहेत आणि तू काय इथे कच खात बसलीस, जरा भरभर खा आणि आवरून घे जरा।
आई काय करतेस ग, मला माझ्या आरामाने माझ्या मनाने खाऊ दे ना. उगाच भरभर खाल्लं पोट दुखलं तर काय होईल. माधव मात्र म्हणतात काय ग, उगाच त्या माझ्या लेकराला त्रास देत जाऊ नको मालती. तिचे नखरे जे चाललेत ना ते आता पूर्ण करायचे. 4 दिवसात माझ्या लेकराचं लग्न झाल्यावरती सासरी जाणार आहे आणि मी मात्र आता काही खपवून घेणार नाही बरं का तुझं हे वागणं. मामा मामा तुम्ही कधीच बोलत नाही, यावेळेस मात्र तुम्ही माझी बाजू घेतली बरं का. सगळ्यात जास्त प्रेक्षकांनो तिला आता मामाचं प्रेम आवडायला लागलेलं असतं. इकडे घरामध्ये रेखाचा तंतनी अजूनही चालूच असते. चला चला खाण्यापिण्याचं बघायचंय की नाही, मला पण आता पोहे पाहिजेत. मालती चल पटकन पोहे बनवायला घे बरं, आणि जास्त बरं जरा मालपुआ बनवायचं आपल्याला. इकडे मात्र प्रेक्षकांनो रेखाचं तंतनपणा रागिष्टपणा चालूच असतो. आता मात्र तारिणीने सगळं काम करावं तेवढ्यातच तारिणी दारात आलेली असते. सुमी म्हणते वा वा तारिणी आली ग बाई माझी, तिच्या हाताची चव दुसऱ्या कोणालाच नाहीये. रेखा मात्र म्हणते आली, तोंड भरून कौतुक करा त्या पोरीचं. तारिणी इकडे तिकडे बघते. सुमी म्हणते काय ग काय झालं. तेव्हा मात्र ती बोलते हो मालपोहे काय तुम्हाला करायचे मी सगळं करून देते. दुसरीकडे प्रेक्षकांनो निशी मात्र पद्मिनीला नको नको ते भरवून देत असते. पद्मिनी मम्मा बघितलं का तुम्ही, या घरामध्ये पूजा चालली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तारिणीने ही जिम्मेदारी घेतली आहे ना, पण ती काहीच बरोबर काम करत नाही हो. सकाळी सकाळी घंट्या वाजवते, सकाळी सकाळी अलाराम लावते, सकाळी सकाळी मुद्दामून आता जोरजोरात आवाज करते, कोणालाच झोपू देत नाहीये, सगळ्यांची झोप खराब करते. इकडे मात्र 2 दिवसानंतर उद्यापन आहे. तिची पूजा खरंच सक्सेसफुल होईल ना. मला तर वाटतं तिला भूकही कशी लागत नाही, नुसती फळावर कशी काय टिकून राहिली आहे ती, काहीच कळत नाहीये. दुसरीकडे चेतना म्हणते तारिणी 1 नंबर मुलगी आहे, एकदम भारी पोरगी आहे, आपल्या घरात लक्ष्मीच्या रूपाने आली आहे आणि घरात सगळं ती जबाबदारीने व्यवस्थितपणे पार पाडते. आणि हे पूजा हे उद्यापनसुद्धा ती पार पाडणार आहे, माझा विश्वास आहे. तेवढ्यात केदार बाकी सगळे आता आलेले असतात. रेखा मात्र म्हणते झाला का कौतुक सोहळा, जरा आतमध्ये ये आणि पोहे बनव. इकडे तारिणी बिचारी पोहे बनवते. केदार मात्र मध्ये म्हणतो काय रे तुझं काय आता किचनमध्ये काम आहे. केदार म्हणतो असं कसं, माझी बायको जिकडे काम करणार तिकडे तर मी मदत करायला जाणारच आहे ना. चेतना मात्र म्हणतो काय मस्त जोडी आहे ना, खरंच देवाने यांची जोडी अशी वेळ काढून बनवलेली आहे. तेवढ्यात निशी म्हणते मम्मी तुम्ही सांगा ना काय करायचं आहे, तारिणीचं व्रत तुटायला पाहिजे. मग पद्मिनी मात्र म्हणते तू काळजी करू नको, अजून 2 दिवस बाकी आहेत. तारिणीसुद्धा माणूसच आहे ग, माणसाकडून काही ना काही चूक तर होणारच आहे आणि आपण त्याचाच फायदा घ्यायचा आहे. दुसरीकडे बेलसरेच्या घरात वैभव आता इकडे बोलायला लागतो. त्याचा मामा मात्र म्हणतो तू मुलाकडचा आहेस, आता उगाच इकडे काहीतरी कामं वगैरे करू नको. चेतना म्हणते चला चला आता पुढची बोलणी वगैरे आपल्याला करायची आहे ना, आम्हाला मुलगी पसंत आहे, आता मुहूर्ताचं बघू, बाकीच्या गोष्टी आपल्याला ठरवता येतील. तारिणी बाकी सगळे चहा पोहे छान घेऊन येतात. काव्या तू आज चहा बनवलाय ना, हो आज मीच बनवलाय चहा. काव्या सगळ्यांचा आशीर्वाद घेते आणि गुरुजींना वगैरे आता सगळं देते, पोहे वगैरे देते. आणि इकडे सगळे नाश्ता करत असतात. सगळे म्हणतात खूप छान चहा पोहे झाले. काव्या आता सगळं येतं ग तुला, गुरुजी तुम्हीसुद्धा खा आणि चांगला मुहूर्त काढा. गुरुजी म्हणतात लग्नाचं मला वाटतंय तुळशीच्या लग्नानंतरच जमेल, आता दिवाळीपर्यंत तर काही मुहूर्त नाही आहे. चेतना म्हणते काय बोलताय गुरुजी, इतक्या दूरचा मुहूर्त, सगळ्यात पहिले बुकिंग आपलंच करा, पहिले आता साखरपुड्याचं तर बोलू ना आपण, त्यानंतर लग्नाचं बघू. गुरुजी मात्र सांगतात आता येणारी नारळी पौर्णिमा एक खूप छान मुहूर्त आहे, एक आता इकडे साखरपुडा करायला काही हरकत नाही आहे. तेव्हा मुलाचे वडील मात्र म्हणतात नाही नाही एवढी जबाबदारी एकट्यांनी तुम्ही घेऊ नका बरं का, आपण 50-50 कामं करू, जेवढं जमेल तेवढं आम्ही, जेवढं जमेल तेवढं तुम्ही. सुमी मात्र म्हणते अहो काहीच गरज नाही, माझी तारिणी दशावतारी आहे, दशावतारी, एक काम असं झटक्यामध्ये पूर्ण करते ना ती. चेतना मात्र आता तिच्याकडे पाहतच राहते. खरंच दादा तारिणी वाघीण आहे रे वाघीण, आमच्याही घरचं आवरते, बेलसरेच्याही घरचं आवरते, तिला कोणी बीटच करू शकत नाही, आमचा विश्वास आहे. आणि तेव्हा काव्या मात्र तारिणीच्या जवळ जाते. काय तारिणी खरंच आता तू वाघीणच बनलीस बाई, मला तुझ्यासारखं कधी होता येईल. तारिणी मात्र आता तिला म्हणते बघ काव्या तुलासुद्धा सगळं जमेल, तू अजिबात काळजी करू नको. सुमी म्हणते तुम्ही दोघी बहिणी काय बोलताय, 2 दिवसात आता मुहूर्त आहे, आपल्याला तयारी करायची आहे. सुमीला थोडा ठसका लागतो. तारिणी लगेच तिला पाणी वगैरे देते.
चेतना मात्र घरी येते. वहिनी, तुम्हाला माहिती आहे का आज काय झालं? लग्नाची तारीख ठरली का? तेव्हा चेतना म्हणते, नाही हो, साखरपुड्याची मात्र ठरली. नारळी पौर्णिमेला साखरपुडा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दिवाळीनंतरची, आता तुळशीच्या लग्नानंतरची आपली लग्नाची डेट निघाली आहे बरं का. कारण सगळीच जबाबदारी आता निशीच्या घरी सगळ्यांनी घेतली आहे. सगळं आता तारिणी मॅनेज करते आहे. त्यांच्यासाठी जरा कठीणच वाटतंय. पण आता इकडे बघू, तारिणी आहे ना, तारिणी एखादं काम घेते ना, प्रॉपर आता जिम्मेदारीने ती करत असते. इकडे मात्र पद्मिनी म्हणते, अगं मूर्ख आहेस का चेतना? त्या पोरीवर काय विश्वास ठेवू नको. एक नंबरची मूर्ख आहे. घरात एक काम धड करत नाही आहे. आपल्या घरची पूजा अर्धवट सोडून 2 दिवसावर उद्यापन आले आणि त्या तारिणीकडे कसं काय काम आलं गं? कशी काय ती साखरपुड्याची तयारी करणार आहे? आणि मला खात्री आहे वहिनी, ती सगळं चांगलं करेल. तुम्ही काळजीच करू नका. तारिणीवर मला पूर्ण विश्वास आहे. खूप छान काम करू शकते मी. इकडे मात्र प्रेक्षकांनो, केदार मात्र तारिणीचं कौतुक करतो. मी सुद्धा आहे ना तयारी करायला. माझ्या बायकोवर जी जबाबदारी असेल ती अर्धी जबाबदारी मी पार पाडणार आहे. त्याच्यामुळे माधव मात्र म्हणतात, हो हो जावाई बापू, तुम्ही आणि तुमची बायको मिळून सगळं आता बघा. सुमी म्हणते, काय गं तारिणी, तू का बरं शांत आहेस? सुमी, अगं मला बरं वाटत नाही आहे, आज जरा गडबडच झाली. आता काव्याची तयारी, बाकी सगळ्या गोष्टी. माधव म्हणतो, काव्या तर तयार आहे, सगळ्या गोष्टी तू मॅनेज करेल, तू काळजी करू नको. सुमी म्हणते, तारिणी तू का नर्वस वाटतेस? तुला काही टेन्शन आलं आहे का? अगं आम्ही तुझ्यावर जिम्मेदारी दिली म्हणजे तुझ्यावर एकट्यावर सोपवणार नाही आहोत बाळा. माधव म्हणतात, अगं सगळं व्यवस्थित होईल, आम्ही सगळं आवरून घेऊ, तू काळजी करू नको. हो बाबा, मला आता तिकडे उद्यापनसुद्धा करायचं आहे. इकडे काव्य आणि तारिणी सारखं भांडत असतात. सुमी म्हणते, काय गं तुमच्या बहिणींचे भांडणं झाले की परत या मायलेकीचं भांडण लागतं? मालती आणि इकडे काव्याचं परत एकदा भांडण लागतं. या मायलेकीना मैत्रिणीसारख्या आता नुसत्या लुडबुड भांडत असतात. काय गं तारिणी, सुमी आता आतमध्ये येतात. तारिणीला सुमी म्हणते, हे बघ, मी मालतीसाठी सुद्धा कुठल्या गोष्टीची कमी केलेली नाहीये. दागिने, कपडे, लत्ते सगळं आता तिच्यासाठी जमवले. मी काव्याला सुद्धा काही कमी पडू देणार नाहीये. इकडे तारिणी मात्र काहीच ऐकत नाही आणि चक्क सुमीला मिठी मारते. सुमी म्हणते, तारिणी काय झालं गं? तुला काही टेन्शन आहे का? तुझ्यावर काही संकट आलंय का? कारण तू अशी माझ्या कुशीत तेव्हाच येतेस जेव्हा तुझ्या मनात काहीतरी घालमेल चालू असते. तेव्हा तारिणी मात्र आता रडायलाच लागते. सुमी म्हणते, तारिणी प्लीज मला सांग बाळा, मला भीती वाटायला लागली. तुला ही जबाबदारी दिली म्हणून भीती वाटते का? तेव्हा तारिणी म्हणते, नाही गं सुमी, मला असंच कसतरी आईची आठवण आली म्हणून मात्र आता इकडे सगळं कठीण वाटत होतं, म्हणून मी तुझ्या आता इकडे जवळ आले. अगं श्रीकृष्ण अर्जुनाच्या गोष्टीमध्ये श्रीकृष्णाने स्वतःची फौज दुसऱ्या पार्टीला दिली होती की नाही, अर्जुनाच्या बाजूने. कारण त्यांना माहिती होतं जी गरज त्यांनी त्यांची भागवली. तसंच आपल्याला आता करायचे, आपल्याला एक टीमसारखं काम करायचे. केदार तिकडे येतो, तारिणीला म्हणतो, सुमी हे सगळं कठीण आहे. सुमीचं लक्ष केदारकडे जातं. काय रे लबाडा, आमच्या गोष्टी चोरू चोरू ऐकतोस का तू? हां, असं करतो लबाड कुठला? तारिणीला बोलवायला आलो सुमी, तुमच्या गप्पा सुरू आहेत. तारिणी माझी बायको का रडतीये? तेव्हा मात्र आता इकडे सुमी, खरंच आता मी निघतो, हां, सगळा आशीर्वाद दे. तारिणीचे पाय मात्र जड झाले प्रेक्षकांनो, कारण उद्या मात्र या घरात ती येणार नाही आहे. तिला परत या घरात येता येईल की नाही हे सुद्धा कुणालाच माहीत नाही. तिलासुद्धा माहीत नाही आहे. ती वळून वळून सुमीला पाहते आणि सुमीला मिठी मारून लिटरली रडायला लागते. तेव्हा सुमी म्हणते, काळजी करू नको, श्रीकृष्णाने सुद्धा स्वतःची निवड केली होती, तसंच तुला आता करायचे. तेव्हा मात्र हॉलमध्ये तिला आई, बाकीच्या गोष्टी, तिचे बाबा सगळं आठवतं. लिटरली प्रेक्षकांनो, खूप इमोशनल असा भाग आपण पाहतोय. तिच्या चेहऱ्यावर खूप टेन्शन आलंय. तिला वाईट वाटत असतं की या घरातून आता मी गेले तर मी खरंच या घरात वापस येईल का? बिचारी इकडे इतकी आता म्हणजे कशी तरी इमोशनल झालेली असते. तिला काहीच बोलता येत नाही आणि आजचा भाग मात्र आपला इथेच संपतो. तारिणी आता इकडे म्हणत असते, प्रवास सोपा नाही आहे केदार माझा. केदार मात्र तिला समजावतो, बॉस प्लीज रडू नको, हे सगळं कठीण आहे मला माहिती आहे, पण या सगळ्याच्या नंतर तुझं जे नाव होणार आहे ना, या देशामध्ये तुझ्यासाठी आता खूप स्पेशल जागा असणार आहे आणि या सगळ्यात तुला सपोर्ट मी करणार आहे ना. तुझा नवरा इथे ठामे ठोकपणे तुझ्या पाठीशी उभा आहे. केदार तिला समजावतो, सगळी जबाबदारी मी हँडल करेल. तारिणी म्हणते, केदार
अजिबात या गोष्टी सोप्या नाही आहेत. तारिणी काही सोपं नाही आहे गं, पण मी आहे ना बॉस, तू कशाला काळजी करते? तारेवरची कसरत होणारी केदार, तू कसं हे सगळं नाते हे सगळं मॅनेज करशील मला कळत नाही आहे. लग्न तोंडावर, साखरपुडा तर उद्यावर आलाय, उद्या पण करायचं आहे. अगं बॉस, तू जेव्हा वापस येशील सगळे नाती, सगळे गैरसमज, सगळं आपण इकडे सॉर्ट आऊट करू. मी सुद्धा आहे तुझ्या पाठीशी. तारिणी म्हणते, नाही केदार, मी उद्याचं उद्यापन सुद्धा करू शकणार नाही. आता मात्र केदारलाही कसं तरी वाटतं. केदार म्हणतो, ठीक आहे, काही ना काही मार्ग निघेल. उद्यापनचं आता बोलणं निशी ऐकते आणि निशीने पार तिकडे पूर्ण गोंधळच घातलेला असतो. कौशिकीताई पद्मिनीला आरडाओरडा करून बोलवून सगळ्या घरात गाजावाजा केलेला असतो. तर प्रेक्षकांनो, इकडे मात्र तारिणी रातोरात आता गायब होणार. डायरेक्ट अमृतसरला तारिणी रवाना झालेली आहे. तिकडे तिची ड्युटी तिने उद्यापासून जॉईन करायचं ठरलंय. इकडे विक्रम कारखानीसने जबरदस्त प्लॅन करून खांडेकर बेलसरेच्या घरातून गुलाबचा खरा बॉस मात्र आता इकडे त्याचा पर्दाफाश केलाय. होय प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये नेमकं काय काय घडणार आहे, येणाऱ्या भागात आता काय तारिणी करणार आहे, घरच्यांना सगळे केदार काय उत्तर देणार आहे याची उत्सुकता मात्र लागलेली असते. केदार आता सगळं कसं मॅनेज करणार, कसं त्याच्या हाताने सगळं मॅनेज होईल, हे सगळं जाणून घेणं फारच इंटरेस्टिंग ठरणार आहे. म्हणूनच प्रेक्षकांनो, उद्याचा भाग मात्र तुम्हाला नक्की पाहावा लागेल. येणाऱ्या भागात भेटूया नवीन भागामध्ये, नवीन भागाच्या येणाऱ्या अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.